नमस्कार मित्रांनो, स्वागत गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे पनीर रेसिपी। चला तर पाहूया। घरी पनीर कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर मी अपलोड केलो आहे व याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर पाहूया आपली आजची रेसिपी। 2 माप मी तेल ॲड केलोय। व यामध्ये मी कांदा, अद्रक, ढोबळी मिरची, लसूण, टोमॅटो व काजू मी घेतले। मी कांदा फ्राय करून घेतो मित्रांनो। स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा आवडतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। खरपूस रंग येईपर्यंत मी कांदा परतून घेणार आहे। मी 8 ते 10 पाकळ्या मी लसूण ॲड केले। व यामध्ये मी थोडीशी अद्रक ॲड केले। व यामध्ये मी काजू ॲड केले, 10 ते 12 काजू आहेत। यामध्ये मी टोमॅटो ॲड केले, मीडियम आकाराचा एक टोमॅटो घेतला मी। याला मी काही सेकंदासाठी झाकून घेतोय। हे आपलं सर्व फ्राय झालेलं आहे मित्रांनो। याला मी एका ताटामध्ये काढून मी थंड झालेलं वाटण करून घेणार आहे। मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा आवडतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी त्याच कढईमध्ये 2 माप तेल ॲड केले। यामध्ये मी लसूण अद्रक पेस्ट मी ॲड करतोय। यामध्ये मी एक ढोबळी मिरची चिरलेली आहे, ते पण मी ॲड करून घेतोय। आपली ढोबळी मिरची फ्राय झालेली आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलोय, हळद ॲड केलोय, 1 ते 1.5 चमच मी हळद ॲड केलोय। तो आपलं वाटण केलेली पेस्ट मी ॲड करून घेतोय।
व त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी ॲड करून घेतोय. यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची ॲड करतोय. यामुळे आपल्या भाजीला खूप छान कलर येईल. यामध्ये मी पनीर मसाला ॲड करतोय. घरातला 1 चम्मच मी लाल मिरची ॲड करतोय. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. मी याला एक मिनिटापर्यंत मी झाकून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही साईडला किती छान तरी आली आहे. व यामध्ये मी पनीर ॲड करून घेतोय. यामध्ये मी हिरवे वाटाणे ॲड करून घेतोय. हे फ्रीजर मधले वाटाणे आहेत मित्रांनो. हे खूप सॉफ्ट आहेत. मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्स नक्की सांगा. व स्वाद गावाकडचा या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. आपल्या ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स नक्की सांगा. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. गरम पाणीच ॲड करायचं आपल्याला. मी आणखीन याला मंद आचेवर 5 मिनिटात शिजवून घेणार आहे. ही तयार आहे आपली पनीर रेसिपी. कशी वाटली कमेंट बॉक्स नक्की सांगा. व जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.